नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. दसऱ्यापासून जिम आणि फिटनेस सेंटर सुरू होणार आहे. एसओपीचं काटेकोर पालन करणं सगळ्यांना बंधनकारक असेल. दसऱ्यापासून जिम आणि व्यायामशाळा सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. जिम, फिटनेस सेंटर आणि व्यायामशाळेच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. दरम्यान सामूहिक व्यायाम प्रकार झुंबा, स्टीम बाथ, सोना बाथ आणि योगा हे सगळं बंद राहणार आहे. घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सुविधा सोमवारपासून पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होते. 1/3 प्रवासी क्षमतेसह मेट्रो फेऱ्यांची संख्या निम्म्यावर आणण्यात आली आहे. सोमवारपासून दिवसभरात मेट्रोच्या एकूण 200 फेऱ्या होतील. एकाच वेळेला फक्त 360 प्रवासी मेट्रोतून प्रवास करू शकतील. राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. गेल्या 24 तासात 14,238 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. 250 रुग्णांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 85.65% पोहोचलं आहे. आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13.5 लाखांच्या वर गेली आहे. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,85,000च्या घरात आहे. पुण्यामध्ये कोरोनाच्या 418 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 860 जणांनी कोरोनावर मात केली. पुण्यात सद्यस्थितीला कोरोनाचे 9,858 रुग्ण आहेत. राज्यभरात सातत्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुन्हा चाचण्या कमी करण्यात आल्या आहेत. मुंबईत 2% रुग्ण वाढले आहेत. राज्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासंदर्भात फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. कोविड-19चं निदान झाल्यामुळे मी गेल्या सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादानं कमीत कमी वेळेत मला डिस्चार्ज मिळाला, असं म्हणत त्यांनी नागरिकांचे आभार मानले. राज्यामध्ये कोविड चाचण्यांच्या बोगस किटमुळे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना निलंबित करण्याची मागणीसुद्धा दरेकर यांनी केली. आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रत्नागिरीच्या खेड नगरपालिकेच्या दवाखान्यात गेल्या आठवड्यात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते कोविड सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. पण प्रत्यक्षात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना हे सेंटर बंद असल्याचं सांगण्यात येत आहे. मग गाजावाजा करत उद्घाटनाचं नाटक का केलं, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. सोमवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाचा दौरा करतील. यावेळेला त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित असणार आहेत. पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला, याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाड्याचा दौरा करतायत. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद या ठिकाणी ते दौरा करतील. 18 आणि 19 ऑक्टोबरला शरद पवार यांचा हा दौरा असेल. या दौऱ्यामध्ये ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येत्या 19 ऑक्टोबरपासून अतिवृष्टीमुळे झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. बारामतीपासून ते दौऱ्याची सुरुवात करतील. त्यांच्यासोबत यावेळेला विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा दौऱ्यात असणार आहेत. फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी राज्यात दरवर्षी येणारा महापूर आणि त्यापासून होणाऱ्या हानीकडे लक्ष वेधलं आहे. तसंच नॅशनल पॉवर ग्रीडच्या धर्तीवर महाराष्ट्र स्टेट वॉटर ग्रीड करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. स्टेट वॉटर ग्रीडमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाणसुद्धा कमी होईल, असं नितीन गडकरी यांनी या पत्रात नमूद केलं. अवकाळीच्या माऱ्यामुळे राज्यभरातील शेतकरी पिचला. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्यात. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांना फार मदत करू शकणार नाही, अशी धक्कादायक कबुली जलसंधारण मंत्री आणि उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. नुकसान भरपाईसाठी केंद्राचीच मदत घ्यावी लागणार आहे, तोपर्यंत थांबावं लागेल, असं त्यांनी म्हटलं. उस्मानाबादमध्ये शेतीच्या पाहणीच्या नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं. अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलं. इथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. शेवगाव, पाथर्डीच्या काही भागात जास्त पाऊस झाला, यामुळे मूग, कापूस आणि ऊसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.
बुलढाण्यातील लोणारमधील बीवी इथं शेतातील सोयाबीनच्या गंजी जळून खाक झालेत. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ती आग लागली. यात रामकिशन मुंडे यांचं जवळपास 1 लाख रुपयांचं नुकसान झालं. या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. बुलढाण्यामध्ये स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या शेतातील सोयाबीनच्या गंजी पेटवण्यात आले. अज्ञातांनी लावलेल्या आगीमध्ये मोठं नुकसान झालंय. 70 ते 75 क्विंटलचं सोयाबीन यात जळून खाक झालं. यामध्ये सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडला. यामुळे शेतात काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान झालं. यामध्ये संत्रा, पपई, डाळिंब या फळबागांचंही नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. आता काही राजकीय बातम्या. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा व्यासपीठावरतीच होणार अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिला दसरा मेळावा असणार आहे. दसरा मेळावा कसा घ्यायचा याबद्दल चर्चा करण्यात येईल आणि यासोबतच आवश्यक ते नियम आणि आरोग्य दृष्टीने योग्य त्या नियमांचं पालन करण्यात येईल आणि नियोजन करण्यात येईल असंही संजय राऊत म्हणाले. सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली असली तरी आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी ईडीकडून जलसंपदा विभागाला पत्र पाठवण्यात आलं. या पत्राच्या माध्यमातून कोकणातील सिंचन प्रकल्पांची माहिती मागवण्यात आली आहे. दुर्गा उत्सवामध्ये महिलांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रेल्वे बोर्डानं त्याला अद्याप मंजुरी दिलेली नाही. महिलांच्या सन्मानाची त्यांना काळजी नसल्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. एकीकडे रामलीलाच्या नावानं राज्यात राजकारण करायचं आणि दुसरीकडे महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचेल अशी भाजपची दुटप्पी भूमिका असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणींमध्ये वाढ झाली. कंगनाच्या विरोधात वांद्रे इथल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. ट्विटरच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे न्यायालयानं हे आदेश दिलेत. कंगनाच्या विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्यानं हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनानं द्वेष वाढवल्याचा आरोप केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कंगनानं प्रतिक्रिया दिली. पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही असा उपरोधिक टोला तिनं लगावला आहे. पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही असंही तिनं म्हटलं आहे. माझी जास्त आठवण काढू नका, मी लवकरच येते अशा आशयाचं ट्विट कंगनानं केलं आहे. कंगनाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होणार असल्यानं महापौर किशोरी पेडणेकर यांनी न्यायालय आणि याचिकाकर्त्यांचे आभार मानले आहेत. न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार कंगनावर कारवाई होणार असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. कायदा मोडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कलाकार हा कलाकार असल्याचं सांगून त्यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. अहमदनगरमध्ये जलयुक्त शिवार प्रकरणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. राज्य सरकारनं जलयुक्त शिवार योजनेच्या SIT चौकशीचे आदेश दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारचा केवळ देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा हेतू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यांना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयानं 3 महिने आणि 15,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. यशोमती ठाकूर यांना तात्काळ जामीनही मिळाला होता. मात्र आता भाजपनं यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसनं यशोमती ठाकूर यांच्या समर्थनात आंदोलन केलं. यावेळेला भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रावेर हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. बोरखेडा हत्याकांड खटला लढवण्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. रावेरच्या पीडित कुटुंबियांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळेला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. पीडित कुटुंबियांनी यावेळेला घर, रेशन कार्ड आणि 25 लाखांची मागणी केली. दरम्यान रावेरमध्ये दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. या भेटीबद्दल पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली. विश्रामगृहात अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांच्याच गाडीने घटनास्थळी निघाले. त्यामुळे खडसे सीमोल्लंघन करणार का याची चर्चा पुन्हा सुरू झाली. रावेर हत्याकांड प्रकरणी आदिवासी समाज रस्त्यावर आलाय. गृहमंत्री अनिल देशमुख रावेरमध्ये येण्याआधी आदिवासी समाज रस्त्यावर ठाण मांडून होता.
रावेर हत्याकांडाप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आदिवासींच्या वतीनं करण्यात आली. पालघरमध्ये वीज चोरी प्रकरणी मनोर पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेजण फरार झालेत. संजय पाडेकर आणि गणेश पाडेकर अशी या दोघांची नावं आहेत. दरम्यान जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करून पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला. डोंबिवलीमध्ये महिलांनी कल्याण शिळ रोडवर टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सध्या लोकल बंद आहेत, त्यामुळे महिलांना बसनं प्रवास करावा लागतो. त्यातच कल्याण शिळ रोडवर प्रचंड वाहतुकीत कोंडीचा सामना दररोज करावा लागतो. ट्रॅफिकमध्ये तासनतास अडकल्यानंतर रस्त्यावर टॉयलेटची सोय करावी अशी मागणी करणारं ट्विट मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांना स्थानिक महिलांनी केलं आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये पोलीस दलातील स्त्री शक्तीनं कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणीवेतून उल्लेखनीय काम केलं. शाहूनगर पोलीस स्थानकात कार्यरत असणाऱ्या संध्या शीलवंत यांनी 4 बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं उत्तरदायित्व पार पाडलं. त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यांचं कौतुक केलं. वळूयात पुढच्या बातमीकडे. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही बोनस देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. यासाठी सरकारवर सुमारे 1400 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. लग्नाला नकार दिला म्हणून भर रस्त्यामध्ये तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 2 तासात बेड्या ठोकलेत. अजित कनोजिया असे या आरोपीचं नाव आहे. कल्याणमधल्या पचोरी परिसरात ही घटना घडली. गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तर पाणी कसं काय निघतं असा जाब विचारल्यानं 2 तरुणांना पेट्रोल पंपावरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत समोर आली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीनं डोंबिवलीत एकच खळबळ उडाली. या प्रकरणी 4 जणांना अटक करून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला. दुपारच्या सुमारास मुंबईतल्या काही भागामध्ये गॅसचा वास येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. पवई, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर या परिसरात गॅसचा वास येत होता अशा तक्रारी आल्या. यामुळे मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात काही काळ थोडंसं भीतीचं वातावरण होतं. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात गेल्या 24 तासात दुसऱ्यांदा सर्पदर्शन झालं. शुक्रवारी धामण जातीच्या बिनविषारी सापाला सर्पमित्र किशोर प्रभू आणि अतुल कांबळे यांनी पकडलं होतं. तर शनिवारी या परिसरात आणखीन एका नागाचं दर्शन झालं. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणामध्ये मासेमारी करण्यासाठी विष प्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विषप्रयोगामुळे धरणातील असंख्य माशांचा मृत्यू झाला. विषप्रयोगामुळे मालेगावला केला जाणारा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आला. सध्या तळवाडे साठवण प्रकल्पातून मालेगाव शहराला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली. कृषी मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. चंद्रपूर शहराजवळील शक्तीनगर वसाहतीतून वन विभागानं बिबट्याला जेरबंद केलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर होता. अखेर त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. आपण पाहताय स्पीड न्यूज आणि आता जाऊयात क्रिकेटच्या मैदानात. IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवला. चेन्नईनं विजयासाठी दिलेल्या 86 धावांचं आव्हान दिल्लीनं 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीला विजयासाठी 17 धावांची गरज होती. अक्षर पटेलनं रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार लगावत दिल्लीला सामन्यात विजय मिळवून दिला. शिखर धवननं या सामन्यात नाबाद 101 धावांची खेळी केली. अक्षर पटेलनं रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी करत 3 षटकार लगावले. या खेळीमुळे अक्षर पटेलला 4 वर्षांपूर्वीचा जुना हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली. 2016मध्ये धोनीनं अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अखेरच्या षटकात 23 धावा काढत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर 4 वर्षांनी अक्षर पटेलनं अशाच पद्धतीनं दिल्लीला विजय मिळवून देत वचपा काढला. सोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.